गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। चुलत मेहुण्याच्या लग्नात पत्नी डीजेवर नाचली आणि पतीचं डोकं फिरलं। याच रागातून दोघांचं बिनसलं आणि त्यांनी गळा चिरून पत्नीला संपवलं। त्यानंतर गावच्या शिवारातच एका झाडाला गळफास घेत स्वतःही आत्महत्या केली। नांदेडमधील या भयंकर घटनेमुळे 3 चिमुकली पोरकी झाली। मंगळवारी पहाटे हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथे घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली। पायल विनोद राठोड वय वर्ष 27 आणि विनोद रंगराव राठोड वय वर्ष 40 असं मृत पती पत्नीची नावे आहेत। पायल राठोड हिचं सासर भोकर तालुक्यातील फुलवाडी तांडा येथे आहे। ती पती आणि मुलांसह चुलत भावाच्या लग्नासाठी हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथे आली होती। 10 मे रोजी पत्नीने डीजेवर नृत्य केल्याने पती विनोदला राग आला होता। यावरूनच दोघांच्यात वाद झाला। त्यानंतर पायल मुलांसह बोरगडी तांडा त्यांच्या माहेरी गेल्या, पण पतीचा राग कायम होता। यातूनच मंगळवारी पहाटे 3च्या सुमारास विनोदने चाकूने पत्नीचा गळा चिरून हत्या केली। त्यानंतर गावच्या शिवारातच एका झाडाला गळफास घेऊन स्वतःलाही संपवलं। सकाळी मुलगी झोपेतून उठली नसल्याने पाहिले असता तिची हत्या झाल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आलं। त्यानंतर पतीचा शोध घेतला असता त्याचा झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला। याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी हिमायतनगर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे। 3 चिमुकली पोरगी आईची हत्या करून बापाने गळफास घेत जीवन संपवलं, त्यामुळे ही 3 चिमुकली पोरकी झाली आहेत। राठोड दाम्पत्याला 2 मुली आणि एक 8 महिन्याचा लहान मुलगा आहे। चिमुकल्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। या घटनेने तांडा परिसरात हळहळ व्यक्त होतीये। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।